सादर करते आहेत प्रतीक करंडे. प्लीज टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ दे. आओ कुठून सगळ्यांनी प्रेमभंग करून ठेवले वातावरण. असंच माझं पण थोडंफार आहे. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. FC रोड कोणाला माहिती? FC रोड येऊ करा येऊ. नाही माहिती? थोड्या वेळाने कळेल. असंच FC रोड हा आमच्यासाठी म्हणजे मुलींसाठी काय माहितीये का? शॉपिंगचं दुकान ठिकाण म्हणून माहितीये. पण आम्हा मुलांसाठी जणती एक बाग आहे. त्या बागेत दररोज नवीन नवीन फुलं येतात आणि आम्ही मुलं ते माळी आहोत माळी. असंच मी आणि माझे मित्र दररोज जायचो फुलं तोडायला. माझ्या मित्रांनी फुलं तोडली सुद्धा, म्हणजे आयटम पटवली सुद्धा, पण आपल्या आयुष्यात कुठं शक्यच नाही. तुम्हाला माझ्याकडे बघून मी किती वर्षाचा वाटतो? आणि कसं बरोबर सगळ्यांना वाटतं की मी 27, 28, 30 आहे. पण तसं चुकीचं आहे रे. चुकीचं आहे. माझं वय 22 आहे. 22. मी जन्मापासून रणवय. का? नाही खरंच. याचं एकमेव कारण माझा चेहरा आहे. म्हणजे नसतं का स्क्रीन एज, थिएटर एज, तसं स्क्रीन माझं असं वाटतं की सगळ्यांना वाटतं की मी मोठा आहे. असंच आमच्या शाळेत उशीर झाल्यावर आम्हाला मारायचे. पण मला म्हणायचे, सर जाऊन लास्टला थांब, तुला आरामात मारतो. सर यायचे, मला आरामात मारायचे. आपण व्हेरी स्पेशल बिकॉज माय चेहऱ्यामुळे मी खूप सहन केले. तुम्हाला सांगतोय, असंच एक लेक्चर चालू झालं होतं. मॅडमचा लेक्चर चालू होता. पिन ड्रॉप सायलेन्स मॅडम शिकवतात आणि तिथून शिट्टी आली. मी शिट्टीकडे बघतोय, मॅडम माझ्याकडे बघते. मॅडम हळूहळू आल्या. मॅडम मला बघतात, मी त्याला बघतोय. मॅडमने विचारलं मला की तू शिट्टी का मारली? मॅडमला म्हटलं मी नाही मारली, त्यांनी. मी अजून बोललो नव्हतं की त्यांनी मारली. म्हटलं मी नाही मारली. नाही, परत बोलतोय, तू का मारली? मॅडम म्हटलं मी नाही मारली. मी म्हटलं त्याने मारली. मॅडम काय म्हणाल? तो कसा मारल? तो किती निरागस आहे. मॅडमला मी त्यावेळेस असं बोलून नाही सांगितलं की मी किती निरागस आहे. पण आतून मी ओरडून सांगतोय, मॅडम मी खूप निरागस आहे, फक्त चेहरा मॅच होत नाहीये. असंच एक लेक्चर चालू होतं सरांचं. पिन ड्रॉप सायलेन्स. आणि त्या सायलेन्स मध्ये एक वास आला. आणि मी बघतोय कोण केलंय, कोण विषय केलाय. सगळेजण माझ्याकडे बघतोय. मी म्हटलं माझ्याकडे का बघतोय? एक जण बोलला, यानेच बादले. अरे मी म्हणतो मी नाही अरे यानेच बादला. सगळं वर्ग बोला यानेच बादले. अरे म्हटलं मी नाही बादले भाई, नाही बादले. पादलं कोणी होते माहिती का? एक सड पातळ मुलांनी माझ्या शेजारीच बसला होता. मुलांनी पादलं होतं. पण नाव कोणावर आलं? माझ्यावर. तुम्हाला मस्कर नाही करत. जे लुकडं मुलं असतात ना, ते सायलेंट किलर असतात. सायलेंट किलर, द जायंट ऑफ सायलेंट किलर. हळूच कार्यक्रम करतात, नो लाऊड. आणि त्या सायलेन्स मध्ये एवढा पॉवर असतो की नाकाचे केस जाळालेच. आता आमचं कसं असतं की जरा, आता समजा मी इथं बसलोय बरोबर, आता मी कसा पादेन? कोण बघत नाही. हे आमचं पादन आलं. पण त्यांचं तसं नसतं. संपला विषय. पण नाव कोण आमच्यावर? तसं नसतं. असंच मी चाळीमध्ये राहतो मस्तपैकी. फुल रविवारचा दिवस होता. म्हटलं आता काय सुट्टी आहे. असंच काही काम बिम असलं तर आम्ही असं शेजार धर्म खूप चाळीत चालतो, ना की सोसायटीमध्ये.
असंच मी बसलो होतो. रविवारचा दिवस होता. काही आणि आमच्या शेजारच्या बाईला एक मूल झालं, म्हणजे आत्ताच नुकतंच ते 7-8 महिन्याचं आहे. आणि असंच एक दिवशी तिने मला आणायला दिलं की बाबा 15-20 मिनिट सांभाळ. म्हटलं ओके. म्हटलं आता आपलं काय कार्यक्रम असतो की लहान मुलं आल्यावर आपण काय करतो, त्यांना कार्टून लावून देतो. तसं मी कार्टून लावून दिलं. गडी कार्टून बघा ना, माझ्याकडेच बघतो. मी दुसरं कार्टून लावून दिलं, तरी तो बघा ना. मी तिसरं कार्टून लावलं, तरी तो बघा ना, तो माझ्याकडेच बघतोय. म्हटलं 3-4 काढ. म्हटलं प्रेमात पडल्या काय माझ्या. आणि गडी रडायला लागला. तिचं रडणं ऐकून तिची आई आली आणि आई घेतलं. बाळ शांत झाला आणि आई काय बोला, ओ माझ्या बाळाला भूक लागली, चल दूध पाजते. तेव्हा मी विचार केला की बाळ माझ्याकडे होतं. भाई त्या दिवशी ठरवलं मी आता जाणार कुठं, जिमला. सुरुवात केली जिमला. तुम्हाला सांगतो 1 वर्ष आधी बिफोरचा फोटो काढला आणि नंतर आफ्टरची वेळ कधी आलीच नाही आली. कारण काय सांगतो मी नित्य नियमात मी जिमला जायला सुरुवात केली. थोडंसं वजन पण कमी झालं. असंच एका दिवशी आमच्या जिम मध्ये एक मुलगी आली. त्या दिवशी माझा लेगचा दिवस होता. मी म्हटलं आता काही करून हिला पटवायचंय. कारण सिंगल पण एवढं खूप सिंगल पण आलतं आयुष्यात. मी म्हटलं आता काही करून हिला पटवायचंय. मी तुम्हाला मस्कर नाही करत, वर्षभराचं लेग मी एका दिवसात मारला. आणि दुसऱ्या दिवशी माहितीये काय होतं, पण मी हार नाही म्हणलं. दुसऱ्या दिवशी माहितीये मिडल क्लास कोण येतं, इंडियन टॉयलेट. त्यांना माहिती असेल, बरेच जण जिम मध्ये पण जात असेल, नंतर प्रथा माहिती असेल की किती दुखतं आपल्याला बसायला. पण मी म्हटलं आपण असं बसायचं नाही. म्हटलं मी राहतो गोकुलनगर साईडला, पवेलियन मॉल. म्हटलं अशी अक्कल लावली. म्हटलं आपण इथं बसायचं नाही, पवेलियन मॉलला जायचं, कार्यक्रम करायचा. मी दररोज जायचो, वॉचमॅनला 20 रुपये टिप द्यायचं. दररोज जायचो, 20 रुपये टिप द्यायचो. असं 2-3-4 दिवस झाले. तो म्हणला सर आप आते हो और कुछ नहीं लेके जाते हो. त्याला काय माहिती मी कार्यक्रम करायला यायचो. सिंगल पण मी आत्ताचं 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो. आम्ही मागे बसलो होतो. माझा तो जो गाणं लावतोय ना, त्याने माझ्यासोबत काय बोलावं, ऐक ना मला कुपन भेटलंय. पण कुपन कसं भेटलंय की त्या कपलला 4 गिफ्ट भेटणार आहे. तो मला सांगतोय. मी मला इकडं तिकडं बघतोय की भाई मी अखंड सिंगल आहे, तू माझ्याकडे काय सांगतोय. मी त्याला एक आयडिया दे की आपण गे कपल म्हणून जायचं का. चला धन्यवाद. मी येतो आता FC रोडला. मी माझी फुलपाखरू शोधायला चाललोय. धन्यवाद.